Hello students and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. आज हा आपला 5वा व्हिडिओ आहे चॅप्टर नंबर 2 रियल नंबर्स मधला. आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.3 चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तर कुठले प्रॉब्लेम्स आहे? हे जे स्क्रीनवर आपण 6 प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. या 6 प्रॉब्लेम्सचे एक्झाम्पल आपण बघणार आहोत. तर सुरू करू आपण फर्स्ट क्वेश्चन पासून, ज्याच्यात आपल्याला विचारलं आहे स्टेट द ऑर्डर ऑफ सर्ट गिवन बिलो. सर्ट्स दिलेले असतील आणि आपल्याला त्याची ऑर्डर शोधायची आहे. पहिलं एक्झाम्पल आहे क्यूब रूट ऑफ 7. चेक करा की हा सर्ट आहे की नाही. 7ला आपण पुढं काही करू शकतो का? मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन नाही, म्हणून दिस इज सर्ट. सिंपल याची जी ही पॉवर आहे ती आपण इथं लिहायची. दिस इज कॉल्ड ऑर्डर ऑफ द सर्ट. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 12. 5 हा सर्ट नाहीये, म्हणून याला आपण काढून टाकू. पुढं कॅल्क्युलेशनसाठी आपण काय घेणार? मग फक्त स्क्वेअर रूट ऑफ 12. आता चेक करा, स्क्वेअर रूट ऑफ 12 सर्ट आहे का? नाही, कारण याला आपण अजून कॅल्क्युलेट करू शकतो, विच इज 4 मल्टिप्लाइड बाय 3. 4ला आपण जर बाहेर काढलं तर स्क्वेअर रूट ऑफ 4 किती येतं? 2, आणि हा आला अंडर रूट ऑफ 3. सो आता आपल्याकडे अंडर रूट ऑफ 3 काय आलं आहे? सर्ट. आणि अंडर रूट ऑफ 3ची ऑर्डर काय असते? करेक्ट. सो जेव्हा आपल्याला ही ऑर्डर दिलेली नसते आपण त्याला म्हणतो 2. सो याची ऑर्डर आली आपल्याकडे 2. सो अशा प्रकारे आपण फर्स्ट सर्ट्सची आणि सेकंड सर्ट्सची ऑर्डर फाइंड आउट केली. सिंपल आहे. लेट्स मूव टू द क्वेश्चन नंबर 2. स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर सर्ट्स, जस्टिफाय. सो फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे क्यूब रूट ऑफ 51 आणि आपल्याला शोधायचं आहे की हा सर्ट्स आहे की नाही विथ एक्सप्लेनेशन. म्हणजे फक्त येस ऑर नो लिहून चालणार नाही. कसं आपण फाइंड आउट करायचं आहे हे सुद्धा आपल्याला पूर्ण एक्सप्लेन करायचं आहे. सो सगळ्यात आधी आपण काय करणार की हा जो 51 नंबर आहे हा आपण एक लिहून घेऊ इकडं. ठीक आहे. आणि चेक करू की 51ला 2ने डिवाइड होऊ शकतं का? नाही. 51ला 3ने डिवाइड करून बघू तर 3 1 जा 3, इथं उरलं 21 आणि 3 7 जा आलं 21. म्हणजेच 51ला 3ने कम्प्लिटली डिव्हिजन होतं. सो आपण म्हणू शकतो की 3 मल्टिप्लाइड बाय 17 केलं तर काय येतं? 51. सो तेच आपण इथं लिहून घेणार आहे. या 51च्या जागी मी काय लिहिणार? 3 मल्टिप्लाइड बाय 17. आणि हा जो क्यूब रूट होता त्याला तसंच लिहिलं. नेक्स्ट स्टेपमध्ये चेक करू की 3ला आपण परत पुढं असं काही डिवाइड करू शकतो का? नाही. 17 पण परत होईल का? नाही. म्हणजेच आपल्याकडे काय आलं मग? क्यूब रूट ऑफ 3 आणि क्यूब रूट ऑफ 17. सो मी सिंपल फक्त हे जे दोन व्हॅल्यूज होता याला डिफरंटली लिहून घेतलंय. जर याच्यात चेक केलं आपण की हे दोघं पण आपण अजून पुढं छोटे करू शकत नाहीये, म्हणून याला आपण म्हणू शकतो की दीज आर द सर्ट्स. ठीक आहे. सो फर्स्ट क्वेश्चन जो होता तो सर्ट्स आहे आणि हे आपण इथून जस्टिफाय सुद्धा केलं त्यांना, कारण आपण फुल कॅल्क्युलेशन केलेलं आहे. आता सेकंड क्वेश्चन बघू. 4th रूट ऑफ 16. परत हा मी 4th रूट असाच लिहून घेतला आणि आता बघू 16ला 2ने डिवाइड जाऊ शकतं? येस. सो 2 मल्टिप्लाइड बाय 8 जर केलं तर व्हॅल्यू येते ही 16. अगेन मग चेक करू. 2ला आपण अजून छोटा करू शकतो का? नाही, म्हणून तो तसाच लिहिला. 8ला आपण पुढे छोटा करू शकतो का? येस. कसं? 2 मल्टिप्लाइड बाय 4. अगेन पुढे चेक करू. दिस इज 4th रूट, तसाच लिहिला. हा इथं आला 2 मल्टिप्लाइड बाय हा सेकंड वाला 2 मल्टिप्लाइड बाय 4ला आपण पुढं काय डिवाइड करू शकतो?
2 मल्टिप्लाइड बाय 2 विच इज इक्वल टू 4. इथपर्यंत कळालं. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण क्यूब रूट काढतो, क्यूब रूट किंवा स्क्वेअर रूट, सपोज मी आधी स्क्वेअर रूट देते, इथं 2 असतं बरोबर. स्क्वेअर रूट म्हणजे काय असतो, हा 2 असतो. आणि जर या दोन सेम व्हॅल्यू असेल तर याचा आन्सर आपण काय करतो, फक्त 7. सपोज इथं क्यूब रूट असतं आणि इथं 3 व्हॅल्यू सेम असतं, तर याचं आपल्याला सिम्प्लिफिकेशन परत 7 मिळालं असतं. कारण क्यूब रूट ऑफ 7 मल्टिप्लाइड बाय 7 मल्टिप्लाइड बाय 7 काय येणार आहे, परत 7. सेम इथं जर चेक केलं की फोर्थ रूट ऑफ 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 मल्टिप्लाइड बाय 2 हे 4 वेळेस आहे, तर याचा आन्सर काय मिळणार आपल्याला, 2. आता मला सांगा की हा सर्ड आहे की नाही. येस, दिस इज नॉट अ सर्ड. हा तर नॅचरल नंबर होऊन गेला बरोबर आहे. आपल्याला फर्स्ट क्वेश्चन मध्ये मिळाला सर्ड, पण सेकंड क्वेश्चन जर आपण सिम्प्लिफाय करून बघितला तर तो सर्ड नाहीये. आता आपण बघूयात थर्ड क्वेश्चन. क्लासिफाय द गिवन पेअर ऑफ सर्ड इनटू लाईक सर्ड और अनलाईक सर्ड. आता लाईक सर्ड आणि अनलाईक सर्ड हे काय कन्सेप्ट आहे हे आपण याच्या मागच्या व्हिडिओमध्येच बघितलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये मी डायरेक्टली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 52 कॉमा 5 स्क्वेअर रूट ऑफ 13. सो हे दोघं पण व्हॅल्यूज मी आधी इथं लिहून घेते. स्क्वेअर रूट ऑफ 52 दिलेला आहे आणि दुसरं आहे 5 स्क्वेअर रूट ऑफ 13. पुढच्या स्टेपमध्ये काय करणार, याला आता आपल्याला छोटं करायचं आहे. सो 52 ला 2 ने डिवाइड जाऊ शकतो. सगळ्यात आधी 2 पासून सुरुवात करायची, सिंपल. 2 नसेल तर 3, 3 नसेल तर 5, असं स्टेप वाईज तुम्ही चेक करायचं की 52 ला जाऊ शकतं का. सो सपोज आपण 52 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 मल्टिप्लाइड बाय 26 केलं तर आपल्याला आन्सर मिळतं 52. सिंपल. आता पुढे ह्या साईडला बघू. हा 5 तसाच राहील. 13 ला आपण पुढे काय करू शकतो का, नाही, कारण 13 असा नंबर आहे ज्याला फक्त 1 ने याच्या पुढे डिवाइड जात आहे, म्हणून तो आपण तसाच लिहिला. नेक्स्ट स्टेप मध्ये काय बघणार, हा 2 तसाच खाली लिहिला आणि 26 ला आपण आता अजून छोटं करू शकतो का, येस. 26 ला आपण लिहू शकतो 2 मल्टिप्लाइड बाय 13 विच इज इक्वल टू 26 आणि हा 5 अंडर रूट ऑफ 13 सेम टू सेम आपण खाली लिहिला. नेक्स्ट स्टेप मध्ये काय करणार मग, हा 2 मल्टिप्लाइड बाय 2 काय होतं, 4 आणि त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर हे दोघांमधून एकच आपल्याला व्हॅल्यू मिळते आणि ब्रॅकेटमध्ये काय उरलं मग, स्क्वेअर रूट ऑफ 13 आणि ह्या साईडला आलं 5 स्क्वेअर रूट ऑफ 13. क्वेश्चन मध्ये आपल्याला विचारलं आहे की हे लाईक सर्ड्स आहे की नाही. हे तुम्ही कसं फाइंड आउट करतात, जर दोघांमध्ये सेम सर्ड्स असतील तर याच्या पुढं कुठली पण व्हॅल्यू असेल तरी चालेल, ती इग्नोर करायची. पण जे सर्ड आहे ते जर सेम असतील तर आपण म्हणू शकतो की दिस इज लाईक सर्ड. ओके. सो इथं आपण काय लिहिणार मग, हे लाईक सर्ड्स आहेत. सपोज आपल्याला असं सांगितलं असतं की 2 रूट ऑफ 2 दिलंय आणि 2 रूट ऑफ 3 दिलंय, हे दोघं लाईक सर्ड्स असतील का, नाही, कारण ही व्हॅल्यू तर सेम आहे पण जे आपण हे सर्ड्स बघतो हे याच्यामध्ये डिफरंट आहे, म्हणून याला आपण काय म्हणणार मग, अनलाईक सर्ड्स. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन दिलेला आहे सिम्प्लिफाय द फॉलोविंग सर्ड. ह्या सर्डला आपल्याला छोटं सर्ड्समध्ये कन्वर्ट करायचं आहे. हे कसं करणार, तर आधी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण इथं लिहून घेऊ, विच इज स्क्वेअर रूट ऑफ 27. नेक्स्ट स्टेपमध्ये काय करणार, याला आपल्याला छोट्या पार्टमध्ये डिवाइड करायचं आहे. तो सगळ्यात आधी आपण बघू की 27 2च्या टेबलमध्ये तर नाही आहेत, मग 3चा टेबल काउंट करू. 3च्या टेबलमध्ये 27 येतो, तो 3 मल्टिप्लाइड बाय 9 विच इज इक्वल टू 27.
अगेन पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करणार, याला सिम्प्लिफाय करू. सो ह्या 3ला आपण अजून पुढं छोटं करू शकत नाही म्हणून तो तसाच लिहिला. आणि 9ला आपण अजून पुढं काय छोटं करणार, करेक्ट, 3 मल्टिप्लाइड बाय 3 विच इज 9. सिंपल. आता हा 2 3ला आपण कट केला आणि एका 3ला आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहिलं. उरला काय, फक्त एक स्क्वेअर रूट ऑफ 3 जो हा इथं होता. सो आपल्याकडे व्हॅल्यू काय आली मग, 3 स्क्वेअर रूट ऑफ 3. याच्या पुढे आपण याला सिम्प्लिफाय करू शकत नाही. सो दिस इज अवर आन्सर. समजलं? सिंपल. आपण काय केलं, छोट्या छोट्या पार्ट्समध्ये याला डिवाइड करत गेलो आणि लास्ट अशी एक स्टेज आली की ज्याच्यानंतर आपण डिवाइड करू शकत नाही. आणि ती स्टेप म्हणजेच आपण म्हणू शकतो की दिस इज द सिम्प्लिफाईड व्हर्जन ऑफ गिवन व्हॅल्यू. सगळ्यात छोटं व्हर्जन आपण फाइंड आउट केलं. पुढचा क्वेश्चन आहे, कम्पेअर द फॉलोविंग पेअर ऑफ सर्ड. आता हे जे 2 पेअर दिलेली आहे आपल्याला, याच्यात कुठली पेअर छोटी आहे आणि कुठली पेअर मोठी आहे हे आपल्याला शोधायचं आहे. ह्यासाठी आपण पहिली स्टेप लिहिणार आहे. जी पण व्हॅल्यू दिलेली आहे ती आपण लिहून घेऊ. 7 अंडर रूट ऑफ 2 आणि 5 अंडर रूट ऑफ 3. इथपर्यंत कळालं? स्टेप नंबर 2, ह्या दोघांचा डायरेक्ट स्क्वेअर करायचा. सो जेव्हाही आपण कंपॅरिझन करू सर्ट्सचं, तर सगळ्यात आधी आपल्याला यांची स्क्वेअर करणं खूप इम्पॉर्टंट आहे. सो सिंपल मी काय करणार मग, 7 अंडर रूट ऑफ 2चा स्क्वेअर लिहिला आणि 5 अंडर रूट ऑफ 3चा स्क्वेअर लिहिलं. 7चा स्क्वेअर काय येतो, 49 आणि अंडर रूट 2चा स्क्वेअर काय येणार आहे, 2. सेम इकडं 5चा स्क्वेअर येतो 25 आणि अंडर रूट 3चा स्क्वेअर येतो 3. अगेन 49 मल्टिप्लाइड बाय जर 2 केलं तर आवर आन्सर इज 98 आणि 25 मल्टिप्लाइड बाय 3 इज 75. नाव चेक की कुठली व्हॅल्यू आपली मोठी आली आहे. सिंपल. तुम्ही सांगू शकतात की 98 इज बिग व्हॅल्यू. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो मग की 98 हा 75 पेक्षा मोठा आहे आणि हीच व्हॅल्यू आपण इकडं पुट करायची. सो आपण सांगू शकतो की 7 स्क्वेअर रूट ऑफ 2 इज ग्रेटर दॅन 5 स्क्वेअर रूट ऑफ 3. लास्ट क्वेश्चन आहे या व्हिडिओचा, ज्याच्यात आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे दिलेलं इक्वेशन. इक्वेशनमध्ये आहे 9 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 125. सिम्प्लिफाय करणं म्हणजे काय की स्टेप वाईज याला सॉल्व करत करत अशा स्टेपला यायचं की ज्यानंतर आपण पुढं काही कॅल्क्युलेशन करू शकत नाही. असे इक्वेशन एक एक स्टेपने सॉल्व करणं खूप इम्पॉर्टंट असतं. तर आपण स्टार्ट करू स्टेप नंबर 1 पासून. सो दिस इज द फर्स्ट स्टेप, ज्याच्यात आपण जे दिलेलं इक्वेशन आहे ते लिहिणार आहोत. ओके. सो फर्स्ट आपल्याला जे इक्वेशन दिलं होतं ते आपण जसंच्या तसं लिहून घेतलंय. आता स्टेप नंबर 2 मध्ये जाऊ. स्टेप नंबर 2 मध्ये जे हे सर्ट्स दिलेले आहेत याला आपण सिम्प्लिफाय किंवा सोप्या भाषेत म्हटलं तर छोटा करायचा प्रयत्न करू. सो सगळ्यात आधी हा 9 आपण असाच लिहून घेतला आणि 5ला अजून आपण छोटा करू शकतो का, एकदा चेक करून बघा. 5ला आपण अजून छोटं करू शकत नाही. सो म्हणून मी काय लिहिलं इथं, हा 5. ओके. अगेन हा 4 आला. परत ह्या 5ला आपण अजून छोटं करू शकत नाही. प्लस आता इथं आहे 125. सो 125 याला आपण छोटं करू शकतो का, तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल की 125ला 2ने तर डिवाइड नाही जाणार. मग तुम्ही 3ने डिवाइड करून बघा, तुम्ही 5ने डिवाइड करून बघा.
आणि चेक करा की 125 ला कुठल्या नंबरने एक्झॅक्ट डिव्हिजन होतंय. आता हे मी कॅल्क्युलेशन ऑलरेडी करून ठेवलंय. मी इथं डायरेक्टली आन्सर लिहिते की 125 ला आपण छोटं कसं करू शकतो, 5 मल्टिप्लाइड बाय 25 विच इज इक्वल टू 125. सो पुढच्या स्टेपमध्ये काय येणार मग, परत ह्या ज्या व्हॅल्यूज आहे ह्या आपण तसंच लिहिणार, कारण याला छोटं अजून आपण करू शकत नाहीये. प्लस हा इथं 5 आला, याला पण छोटं करू शकत नाही. ठीक आहे, सॉरी. सो हा 5 आला, याला पण आपण छोटं करू शकत नाही. मल्टिप्लिकेशन 25 ला आपण परत छोटं करू शकतो का, येस, विच इज 5 मल्टिप्लाइड बाय 5. करेक्ट. सो पुढच्या स्टेपमध्ये आपण काय लिहिणार मग, 9 स्क्वेअर रूट ऑफ 5 मायनस 4 स्क्वेअर रूट ऑफ 5 प्लस हे 2 आपण 5 काढले, स्क्वेअर रूटच्या बाहेर याची काय येणार मग, सिंगल व्हॅल्यू येणार 5. आणि लास्टमध्ये उरलं हे स्क्वेअर रूट ऑफ 5. ही जी व्हॅल्यू होती ही आपण स्क्वेअर रूटमध्ये तशीच ठेवली. याच्यानंतर तर सिंपल आहे, सगळीकडे आपल्याला सर्ड्स सेम दिसत आहे, म्हणजे आपण याला कॉमन काढू शकतो. जर याला कॉमन काढलं तर इथून उरलं 9, ही मायनस साईन, ह्या साईडून उरलं 4, दिस वन इज प्लस, आणि हा उरला आहे 5. सो आता कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर 9 मायनस 4 आणि प्लस 5. सो मी आधी कॅल्क्युलेशन करते 9 मायनस 4चं, विच इज इक्वल टू आलं आहे 5, आणि हा आला प्लस 5. सिंपल. सो पुढच्या याच्यात आपण काय लिहिणार मग, जो आपल्याकडे आलं होतं रूट ऑफ 5 आणि इथं आलं आहे 5 प्लस 5. सो हा रूट ऑफ 5 तसंच लिहिला, आणि 5 प्लस 5 किती आलं आहे 10. सो आपलं सिम्प्लिफाईड व्हर्जन काय आलं मग, 10 स्क्वेअर रूट ऑफ 5. सो दिस इज आवर आन्सर. याच्यानंतर आपण या सर्डला पुढं काहीच सिम्प्लिफाय करू शकत नाही. म्हणजे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी हा तुमचा शेवटचा स्टेप असणार आहे. याच्यानंतर आपण याला अजून छोटं डिवाइड करू शकतच नाही. म्हणून याला म्हणतात की आपल्याला जे दिलेलं इक्वेशन होतं त्याला आपण सिम्प्लिफाईड करून इथपर्यंत आणलंय. आय होप तुम्हाला आजचे हे 6 क्वेश्चन समजले असतील. मी खूप सोप्या भाषेत समजवण्याचा प्रयत्न केला आहे तुम्हाला. व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा, म्हणजे त्यांनाही हे सिम्पल व्हर्जन शिकायला मिळेल. आणि जर तुम्हाला चॅनलमध्ये अजून असे व्हिडिओज बघायचे असतील तर याला नक्की सबस्क्राईब करा.